पाठीमागून पाहायची वृत्ती मराठे जादूशी ओळखतील. मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा अनेक शौर्यगाथा आहेत ज्या आपल्याला माहीतसुद्धा नाही किंवा माहीत आहेत पण त्याची चर्चा कुठे जास्त होत नाही. अशीच एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना म्हणजे लखुजीराव जाधव यांची हत्या. स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ जेव्हा मराठा सरदार आपल्याच शौर्याने सुलतानांची सत्ता टिकवत होते, पण एका क्रूर डावाने हे सर्व काही बदलले. तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. लखुजीराव जाधव हे त्या काळचे सर्वात मोठे आणि वैभवशाली सरदार होते. सिंदखेड राजाचे घराणे निजामशाहीचे मुख्य आधारस्तंभ होते. मात्र निजामशाहीचा वजीर हमीद खान आणि खुद्द निजामशाह यांना लखुजीराव जाधव यांची वाढत्या वर्चस्वाची भीती वाटू लागली. त्यांच्या पराक्रमाची त्यांना भीती वाटू लागली आणि मग तेव्हाच सुरू झालं एक कुटील कारस्थान. निजामशहाने लखुजीराव जाधवांना काहीतरी कारणास्तव काहीतरी चर्चेच्या निमित्ताने देवगिरी येथे बोलवणे पाठवले आणि निजामशहाच्या या कटाची पुसटशी ही कल्पना नसलेले लखुजीराव आपल्या परिवारासह आणि नातवासह निजामशहाला भेटायला निघाले. दिवस होता 25 जुलै 1629. पावसाळ्याचे दिवस होते. सगळीकडे हिरवळ होती आणि हे मुलं आणि त्यांचा नातू सगळेजण निजामशहाच्या भेटीसाठी निघालेले. लखुजीराजे त्यांचे पुत्र अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतराव यांच्यासह निजामशहाच्या दरबारात पोचले. लखुजीराजांनी आणि मुलांनी निजामशहाला मुजरा केला. काही वेळ औपचारिक चर्चा झाली. त्यानंतर निजाम अचानक उठून दरबारातून निघून गेला. दरबाराचे दरवाजे अचानक बंद करण्यात आले. लखुजीराजे जरी सरदार असले, त्यांच्यासोबत जरी सैन्य असलं तरी निजामशहाला भेटण्यासाठी नियमानुसार सैन्य बाहेरच थांबवावं लागतं. त्यामुळे दरबारामध्ये फक्त लखुजीराजे आणि त्यांची मुलंच होते. चहूबाजूंनी सैन्याने घेरा टाकला. लखुजींना कळून चुकलं की आपल्यासोबत दगा झाला आहे. त्यांनी आपल्याजवळच्या कट्यारी उपसल्या, प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. 70 वर्षाचा तो धिप्पाड सरदार त्या वयातही सिंहासारखा लढला. लखुजीराजांसोबत अचलोजीही शत्रूवर तुटून पडला, पण पाठीमागून वार करणाऱ्या या कुत्र्यांसमोर त्यांचा जास्त वेळ टिकाव लागू शकला नाही आणि दुर्दैवाने तिघेही तिथेच रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडले. मित्रांनो, ही बातमी जेव्हा त्यांची मुलगी जिजाबाई म्हणजे शिवाजी महाराजांची ते आजोबा होते, जिजाऊंना जेव्हा कळली असेल, काय वाटलं असेल त्या माऊलीला. एका दिवसात आपला परिवार पूर्ण गमावला त्यांनी, पण त्यांनी हार मानून न जाता तो प्रसंग डोक्यात ठेवून जेव्हा शिवाजी महाराजांना जन्म दिला त्यानंतर त्यांना असं घडवलं आणि तो बदला घेतला.